विजयी झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी सध्या निकाल सुद्धा आता समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि हे सध्या आपण पाहतोय म्हसळा पंचायत समितीच्या खरसई गणातून राष्ट्रवादीचे लहू म्हात्रे विजयी झाले। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, लहू म्हात्रे विजयी झालेत। काही वेळापूर्वीच पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली होती, मात्र अनेक ठिकाणी लोकसंख्या कमी असल्यामुळे आणि मतदान काही ठिकाणी यंदा कमी झाले आणि त्यामुळे निकाल आता समोर येतात। म्हसळा पंचायत समितीच्या खरसई गणातून राष्ट्रवादीचे लहू म्हात्रे विजयी झाल्याचं आपण सध्या पाहतोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा आज निकाल लागतोय। मतमोजणीला सुरुवात झाली, पोस्टल मतमोजणी सुरुवातीला झाली तर काही ठिकाणी आता निकाल सुद्धा समोर येतात। राष्ट्रवादीचे लहू म्हात्रे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हसळा पंचायत समितीमध्ये सुद्धा यंदा चुरशीची अशी लढत झाली होती। अनेक महत्त्वाचे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र यामध्ये आता राष्ट्रवादीचे लहू म्हात्रे यांनी बाजी मारली, ते विजयी झाल्याचं सध्या पाहायला मिळतं। अनेक ठिकाणचे निकाल आता समोर येतात, त्यामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत राज्यभरातल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे निकाल समोर येतील असं म्हटलं जातंय। सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पोस्टल मतमोजणी काही ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे आणि तिकडे म्हसळा पंचायत समितीच्या खरसई गणातून राष्ट्रवादीचे लहू म्हात्रे विजयी झाले। म्हसळामध्ये सुद्धा अनेक दिग्गज त्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं। अनेक महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, प्रचार सभा सुद्धा गाजवण्यात आल्या होत्या आणि त्यावरून आता राष्ट्रवादीचे लहू म्हात्रे विजयी झाल्याची माहिती मिळते। राज्यभरातले निकाल हळूहळू आता समोर येतील। सर्वात जलद निकाल तुम्ही जय महाराष्ट्रवर पाहता। तिकडे आंबेगाव तालुक्यामध्ये विवेक वळसे पाटील सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रायगडमध्ये पोस्टल मतमोजणी होती आणि त्यामध्ये शिवसेना सध्या आघाडीवर। कोकणामध्ये अनेक ठिकाणी नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांनी सभा घेतल्या होत्या आणि भाजपच जिंकणार असं त्यांनी एक प्रकारचा विश्वास व्यक्त केला होता। जर विकास हवा असेल तर भाजपला निवडून द्या असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे कोकणातल्या सुद्धा अनेक भागात बघितलं तर सध्या भाजपच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी शिवसेनेचे सुद्धा उमेदवार आघाडीवर आहेत। विहामांडवा गटातल्या राष्ट्रवादीचे विनोद तांबे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज